हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सावरकर मॅथ क्लासेस. एक्झरसाइज प्रॅक्टिस सेट 2.2 जो आहे तो सुरू करण्याच्या अगोदर त्याची आपण थोडी इंट्रोडक्शन पाहूया. जसं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे, √2 इज इनरॅशनल नंबर. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. एक्झरसाइज 2.2 घेण्याच्या अगोदर हे समजून घेणं आवश्यक आहे. √2 हा आपल्याला इनरॅशनल नंबर दाखवायचा आहे. कसा दाखवायचा? सपोज √2 इज रॅशनल नंबर. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? √2 इज इनरॅशनल नंबर हे प्रूफ करायचं आहे. पण सपोज आपण असं म्हटलं आहे की सपोज √2 इज रॅशनल नंबर आहे. म्हणजे इनरॅशनल नंबर जर तुम्हाला दाखवायचा असेल तर तो रॅशनल नंबर आहे हे तुम्हाला आधी दाखवावं लागेल. मग √2 जर समजा तुम्हाला रॅशनल नंबर दाखवायचा असेल तर √2 आपण काय करू शकतो पहा. √2 इज एक्सप्रेस ॲज P/Q फॉर्म. सपोज √2 इज रॅशनल नंबर. जर √2 हा रॅशनल नंबर असेल तर √2 इज एक्सप्रेस ॲज P/Q फॉर्म. आणि हा जो P/Q फॉर्म असतो हा रिड्यूस फॉर्म असतो. P/Q इज अ रिड्यूस फॉर्म. हा कसा फॉर्म असतो? रिड्यूस फॉर्म. आणि अँड P and Q have no common factor. Except 1. पुन्हा एकदा समजून घ्या पहा. P/Q is reduced form and P and Q have no common factor except 1. मीन्स समजा आता आपण 2/3 घेतला. 2/3 मध्ये जो कॉमन फॅक्टर राहील तो कोणता राहील? 1. समजा तुम्ही जर 6/3 घेतला तर 6/3 मध्ये कॉमन फॅक्टर काय राहील? 6 मीन्स 2 × 3 अँड 3 × 1 दॅट इज 3. हा याला रिड्यूस फॉर्म म्हणत नाही आपण. रिड्यूस फॉर्म कशाला म्हणतो की ज्यामध्ये कॉमन फॅक्टर फक्त काय असतो? 1 असतो. न्यूमिनेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये कॉमन फॅक्टर 1 असलं त्याला म्हणतात रिड्यूस फॉर्म. मग P/Q हा रिड्यूस फॉर्म आहे आणि या ठिकाणी P अँड Q हॅव नो कॉमन फॅक्टर एक्सेप्ट 1. म्हणजेच √2 हा काय आहे? रॅशनल नंबर. आपण कोणत्या फॉर्ममध्ये आपण केलेला आहे? P/Q फॉर्ममध्ये. ओके. म्हणजे याचा अर्थ असा की √2 = P/Q. आता इथून तुमचा टर्निंग पॉईंट जो आहे प्रूफचा तो सुरू होतो. √2 = P/Q. आता √2 = P/Q आपण घेतलेला आहे. जर आपण या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल पहा. √2Q = P. √2Q = P. स्क्वेअरिंग बोथ साईड. दोन्ही साईडला जर आपण स्क्वेअरिंग केलं तर काय मिळेल? 2Q² = P². 2P² = P². ओके. आता 2Q² = P² आहे म्हणजे याचा अर्थ असा की P² जो आहे तो इव्हन नंबर आहे. पाहत 2Q² = P². P² आहे म्हणजे P² इज इव्हन नंबर. आता P² हा इव्हन नंबर कसा होईल ते आपण पाहूया. आता इथे 2² इव्हन, 2Q² P², P² इज इव्हन हे आपण थोडंसं समजून घ्या. पहा समजा तुम्ही 2 × 2² केलं. 2 × समजा 3² केलं सपोज. तर आपल्याला जो नंबर मिळतो तो कसा मिळतो पहा. 3² इज 9 दॅट इज 18. म्हणजे कोणता नंबर आहे हा? इव्हन नंबर आहे. अजून टेस्ट करू आपण. 2 × 4² म्हणजे 16 × 2 32. 2 × 5²,
50, 2 मल्टिप्लाय बाय 7 स्क्वेअर दॅट इज 98. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 2 मल्टिप्लाय बाय 3 स्क्वेअर केलं तरी A1 नंबर आला, इथेसुद्धा A1 नंबर आला, इथेसुद्धा A1 आला, इथेसुद्धा A1 आला. म्हणजे याचा अर्थ काय 2ने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं स्क्वेअरला तर जो नंबर मिळतो तो काय असतो A1 नंबर असतो. मी पी स्क्वेअर इज A1 नंबर. आता पी स्क्वेअर जर A1 नंबर असेल पी स्क्वेअर जर A1 नंबर असेल त्याचा अर्थ असा की पी इज ऑल्सो A1 नंबर अँड 2 इज फॅक्टर ऑफ पी. पी जर A1 नंबर असेल याचा अर्थ असा की 2 इज अ फॅक्टर ऑफ पी. ओके, आता ही गोष्ट क्लिअर झाली या ठिकाणी. P2 हा पीचा फॅक्टर आहे. ओके, मग समजा पी हा 2चा फॅक्टर असेल तर आपण असं लिहू शकतो P = 2T. ओके, P = 2T. दोन्ही याला जर समजा स्क्वेअरिंग केलं तर काय मिळेल P² = 4T². P² = 4T². P² कुठे घेतलेला आहे आपण पहा इथे घेतलेला आहे. P² = 4T². म्हणजे आता आपण P² जो घेतलेला आहे 4T² या ठिकाणी म्हणजे P² 2 = 2Q² आणि P² = 4T². या ठिकाणी आपण 2Q² = 4T² हे दाखवू शकतो. ठीक आहे, हे आपण पुन्हा एकदा समजून घेऊ. तर पहा आता इथे P² = 4T² आहे, P² = 2Q². याचा अर्थ असा की 2Q² = 4T². म्हणजे 2Q² = 4T². जर समजा तुम्ही 2Q² = 4T² आलेला आहे म्हणजे याचा अर्थ असा की Q² = 2T². समजा Q² = 2T² म्हणजे 4ने जर 2ला डिवाइड केलं 2T². Q² = 2T² म्हणजे याचा अर्थ काय Q इज A1 नंबर. जसं इथं आलं तर पहा 2Q² = P². तर Q² = 2T² आहे म्हणजे याचा अर्थ असा की व्हॉट इज Q² इज A1 नंबर. हे इथे लिहितो तुम्ही Q² इज A1 नंबर. आता Q² जर A1 नंबर असेल याचा अर्थ असा की Q इज A1 नंबर. आता Q जर A1 नंबर असेल म्हणजे याचा अर्थ असा की 2 इज फॅक्टर ऑफ Q. 2 इज फॅक्टर ऑफ Q. या पॉईंटपर्यंत सगळं क्लिअर झालेलं आहे. पुन्हा एकदा समजून घ्या. पहा सुरुवात कशी करायची. सपोज √2 इज रॅशनल नंबर. आपल्याला प्रूव्ह करायचा आहे इनरॅशनल नंबर आहे का. पण काय म्हटलं आहे सपोज √2 इज रॅशनल नंबर. √2 इज एक्सप्रेस ॲज P/Q फॉर्म. P/Q इज रिड्यूस फॉर्म अँड P अँड Q हॅव नो कॉमन फॅक्टर एक्सेप्ट 1. हे P/Q हा रिड्यूस फॉर्म आहे. याला 1 शिवाय दुसरा कोणताही कॉमन फॅक्टर नाही. कोणाला P/Qला. √2 = P/Q दाखवायचं. क्रॉस मल्टिप्लाय करायचं. √2Q = P. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर दोन्ही साईडला स्क्वेअरिंग करायचं. इथे काय करायचं स्क्वेअरिंग बोथ साईड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. जर स्क्वेअरिंग केलं तर काय मिळेल 2Q² = P². दॅट इज P² इज A1 नंबर. A1 नंबर कसा आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेला आहे. 2Q² = P². P² = A1 नंबर. P इज ऑल्सो A1 नंबर. जर P² A1 नंबर असेल तर P सुद्धा काय आहे A1 नंबर आहे. म्हणजे 2 इज अ फॅक्टर ऑफ P. ठीक आहे. P = 2T. हे कसं आलं जसं पहा P² = 2Q². आणि P = 2T कसं आलेलं आहे पुन्हा एकदा पहा. P = 2T हा कसा घेतला आपण 2 इज अ फॅक्टर ऑफ P म्हटलेलं आहे. हां, म्हणजे याचा अर्थ असा की P = 2T लिहू शकतो आपण. म्हणजे कसं P = 2T म्हणजे P = 2 × 4 2 × 3 याप्रमाणे आपण लिहू शकतो. म्हणजे त्या ठिकाणी T घेतला आपण. ठीक आहे. ओके, दोन्ही साईडला स्क्वेअरिंग केलं तर काय मिळेल P² = 4T². 2Q² आता हा 2Q² कसा आला P² = 4T² आणि P² = 2Q² म्हणजे 2Q² = 4T². म्हणजे Q² = 2T².
म्हणजे क्यू स्क्वेअर इज अ इव्हन नंबर, क्यू इज इव्हन नंबर. क्यू स्क्वेअर जर इव्हन नंबर असेल त्याचा अर्थ क्यू हा काय आहे, इव्हन नंबर आहे. म्हणजे याचा अर्थ असा की 2 इज फॅक्टर ऑफ क्यू. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप काय पाहता, 2 हा फॅक्टर झाला क्यूचा. आता बा 2 हा फॅक्टर कोणाचा आहे, क्यूचा पण आहे आणि पीचा पण आहे. आपण आधी काय म्हटलं होतं इथे, की पी अँड क्यू हॅव नो कॉमन फॅक्टर एक्सेप्ट 1. पण या ठिकाणी पी आणि क्यूचा कॉमन फॅक्टर आलेला आहे 2. म्हणजे 2 जो फॅक्टर आहे पीचा पण आहे आणि क्यूचा पण आहे. याला आपण नंबर 1 नंबर 2 असं स्टेटमेंट देऊ. जसं पी इज अ फॅक्टर ऑफ, दिस इज नंबर 1, याला नंबर 1 स्टेटमेंट द्यायचं. आणि हा झाला नंबर 2चा स्टेटमेंट. म्हणजे नंबर 1 अँड नंबर 2 स्टेटमेंट आर कॉन्ट्रॅडिक्टरी. आपण काय लिहू शकतो, याला कॉन्ट्रॅडिक्टरी आहे. कसा कॉन्ट्रॅडिक्टरी आहे पुन्हा एकदा पहा. इथे काय म्हटलं आहे की पी आणि क्यूचा कॉमन फॅक्टर 1 आहे, पण इथे म्हटलं आहे 2 इज फॅक्टर ऑफ पी, 2 इज फॅक्टर ऑफ क्यू. दोन्ही याचा कॉमन फॅक्टर कोणता आहे, 2 आहे. तर दिस इज अ कॉन्ट्रॅडिक्टरी. म्हणजे कॉन्ट्रॅडिक्टरी म्हणजे काय, विरुद्ध आहे दोन्ही स्टेटमेंट. याचा अर्थ असा की स्टेटमेंट विरुद्ध आहे म्हणजे काय प्रूफ होऊ शकते ते आपण पाहू. टू हा फॅक्टर आहे पीचा, 2 हा फॅक्टर ऑफ क्यूचा आहे. यानंतर स्टेटमेंट इथे लिहिणार आहोत आम्ही, तुम्ही पूर्ण नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं. हे मग मोडणार आहोत. ही साईड मोड. दॅट इज फ्रॉम 1 and 2, from 1 and 2, 2 is factor of P and Q, but आपण काय म्हटलं आहे, but 2 is a factor of P and Q. This is false. This is false. 2 is a factor of P and Q म्हटलेलं आहे. इथे म्हटलेलं आहे 2 is a factor of P and Q. That is our statement STA is contradictory. इथे समजून घ्या थोडंसं बा. 2 इज अ फॅक्टर ऑफ पी अँड क्यू म्हटलेलं आहे, पण आपण सुरुवातीला काय म्हटलं की 1 इज अ फॅक्टर ऑफ पी अँड क्यू, कॉमन फॅक्टर. पण इथे 2 म्हटलेलं आहे. इथे कॉमन फॅक्टरसुद्धा म्हणू शकतो आपण. 2 इज कॉमन फॅक्टर. हां, दॅट इज आवर स्टेटमेंट इज कॉन्ट्रॅडिक्टरी. म्हणजे 2 स्टेटमेंट जे दिलेले आहे ते कॉन्ट्रॅडिक्टरी आहे. म्हणजे याचा अर्थ असा, देअरफॉर √2 इज रॅशनल नंबर इज रॉंग. देअरफॉर √2 इज इन रॅशनल नंबर. हे तुम्ही सगळं नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं. हे प्रूफ झालेलं आहे. तर अशा टाईपचे जे स्टेटमेंट असतं, हे जे प्रूफ असतं त्याला म्हणतो आपण, कोणत्या टाईपचे प्रूफ म्हणतात, हे इनडायरेक्ट प्रूफ. तर √2 इन रॅशनल नंबर हे आपण या ठिकाणी प्रूफ केलेलं आहे. ओके, नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं. यामध्ये काही अडचण असेल तर मला विचारायची. तर आता आपण एक्झरसाइज प्रॅक्टिस 2.2 नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी तुम्ही हे पूर्ण जे आहे नोटबुकमध्ये लिहून पूर्ण